इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। 1 जुलाई से देखिए सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, या ताणतणावाच्या गदारोळात तुम्हाला रिलॅक्स करण्यासाठी घेऊन आलोय हास्योपचार, अर्थात घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। पुन्हा 4 वार हास्याचा सौकार। मंडळी, एक युनिक अशी प्रेमकथा घेऊन फतवा हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि आज या सिनेमाची टीम आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे। त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। सर्वप्रथम या सिनेमाचा लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेता प्रतीक गौतम, अभिनेत्री श्रद्धा भगत, मराठी आणि हिंदी सिनेजगतात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी छायाताई कदम, कार्यक्रमात मनापासून स्वागत। मंडळी, काही ज्येष्ठ सिनियर नट आपल्या ज्युनियर्सना देणार आहेत काही टिप्स। त्यांच्या टिप्समधून त्यांचा परफॉर्मन्स किती टिपेला जातोय ते बघूया। टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या विनोद वीरांचं। जास्त काही टेन्शन नाही, सोपं आहे, नीट समजून घ्या। सर 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 सिंपल सीन आहे पण महत्वाचा सीन आहे आपला, तर तुम्ही पाठ करून घ्या, तोपर्यंत मी ब्लॉकिंग करून घेतो। जयसिंग, यस ब्लॉकिंग। दादा कसले भारी आहेत ना। दादा, काय अनुभव आहे तुमचा? 40 साल से दादा काम करेले। 40 वर्षापासून ज्युनियर आर्टिस्ट आहे का नाही? सई दामनकर ती ज्युनियर आर्टिस्ट होती? नाही नाही, ती नवीन नवीन आली ना तेव्हा मी ज्युनियर आर्टिस्ट होतो का नाही? म्हणजे हे काय? हे आता ते डॉल्यांचे खेळ सगळे दाखवते ना, मी शिकवलं का नाही? डॉल्यांचे खेळ भारी आहेत। आणि आणि दादा, प्राजक्ता माळी तिनं तर ऍक्टिंग करूच नाही। दादा, तिला जमत नाही? नाही नाही, ऍक्टिंग जमते मग? पण सगळ्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत ना तिला खुणावत आहेत। मुलात कशी ती डान्सर आहे का नाही, तिनं डान्स अकॅडमी काढली पाहिजे। योगा काय करते ती? योगाचे क्लास काढेल ना, लय भरभरा डोयला काय जमतलं। मला तर वाटतं ना तिनं राजकारणात जायला। क्या बोलवे म्हणजे, अरे सोशल मीडियावर किती असते, आणि चांगली गृहिणी होऊ शकते, चांगली गृहिणी, एक नंबर गृहिणी होऊ शकते। पोरं केवढी मांग आहे तिच्या। रेडी आहे सर, रेडी। चलो चलो चलो, करते सीन। अरे पम्या, इकडे काय करतायत पासिंग वाले? पोझिशन दे ना त्यांना। मी बोलतो बोलवतो म्हणजे चल, सुरू करायचंय। पासिंग वाले चला 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 काय हातपा लवकर ऐका। ओ मोरे, डिस्को मोरे, डिस्को मोरे, डिस्को मोरे, हे बघा तुम्ही इथून मागून यायचं। कदम तेच काय ते, तुम्ही दोघं इथून मागून यायचं। आणि कसं आहे, मी सर, तुम्ही जे काही पण सांगायचं असेल ना ते दादांना सांगा, ते नंतर आम्हाला शिकव। 40 वर्षी इंडस्ट्री आहे ना त्याच्यामध्ये। बरं ऐका, हे बघा तुम्ही मोरे, तुम्ही इथून मागून यायचं। तुमच्यावर एक माणूस घ्या, त्याच्या मॅडम आहेत, त्या तिथून येतील। ओके, आणि हा जो शेंगदाणेवाला आहे हा फक्त फ्रंटला फिरेल। तिथून गौरव मोरे सर चाकू घेऊन आले की तुम्ही बघायचं आणि कळलं तुम्हाला, एवढंच आहे। ओके, हे बघा, कॅमेरा ब्लॉक करायचा नाही, कोणी कॅमेऱ्यात बघायचं नाही। ओके, अरे 40 वर्षापासून इंडस्ट्रीत आहे, तू काय वेगळं सांग? 40 वेळा सांगू नका, त्यांना समजा। अरे तू जन्माला आला नव्हतास ना तोपर्यंत 72 सिनेमे झाले होते माझे। काय गोष्टी शिकवतो बस झाला, त्यांना समजावा। ऐक, मी काय म्हणतो, तू इकडनं यायचा, इकडनं अशी चालते, इकडे काहीतरी असं घडलं तू बघित राहायचं। तू शंकर नवाला तू कुठे फिरू शकतोस, पण जर काय असं घडलं मध्येच काय घडलं, थांबायचं आणि बघित राहायचं, नुसतं बघित राहायचं, बाकी काय नाही। दादा, मी तू माझ्या बरोबर, मी तुला समजतो। झालं का? हो, नाही झालं। ते एवढा वेळ काय सांगत होते मग तुम्हाला? हे आजकालचे असिस्टंट आहेत ना, त्यांना अजिबात अक्कल नसते, कन्फ्यूज असतात। मग अरे डेव्हिडला मी बोललो होतो, तू काय तो मला सीन सांग, मी माझ्या पोरांना शिकवतो। डेव्हिड कोण दादा? डेव्हिड धुवन। दादा, तुम्ही डेव्हिड धुवन म्हणजे काय? त्याला सांग डेव्हिड। अरे म्हणजे आम्ही जास्तीत जास्त सिनेमे डेव्हिड धवन बरोबर केले, माहिती आहे? धुवन बरोबर। म्हणजे मला तर विचारलं, अरुण माझ्या पोराचं नाव तुझ्या वरून ठेवायचं आहे। बरोबर। मी बोला वरून ठेवा। मग डेव्हिड वरून नाही गेला तुमच्या?
चला ना, scene ला सुरुवात पम्या, ए, लक्ष द्या. चल ना बाबा. नीट मी लक्ष. तिकडून चला लवकर लवकर अरे चलो यार. ओके ओके दादा तू माझ्याबरोबर चलो 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 यार. अरे, ready आहे यार, सर, shot. सर, अरे, लवकर करा ना अरे. सर माझी हॉलिवूडची फिल्म काय? अर्धी राहिले बघायची रेडी आहे सर, शॉट रेडी आहे, पोझिशन पे जाओ. एक्सक्यूज मी सर खाना खाम ब्लॅक लिस्ट या खाना खाम दादा नाही सर वो हाँ वो ओके वो डन side से है. हाँ की बता और ओके ओके रोल कैमरा रोलिंग एक्शन. नहीं अंजलि राहुल अंजलि राहुल तुम यहाँ अंजलि तुमने मुझे धोखा दिया नहीं राहुल वो भी इस छचुंदर के लिए कट. सर काय आहे? ओह माय गॉड आय एम सो सॉरी. तुम्ही इकडे काय करताय? ते हा म्हणाला की इकडे थांबायचं आणि बघायचं. कोण म्हणाला? हा तुमचा असिस्टंट. पम्या तू हे सांगितलं असतं ना? मी- 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 मी 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 म्हणजे काय? अरे नुसतं नॅपकिनचं कॉपी करू नका रे, इकडनं कॉपी करा. सॉरी सर सॉरी सर टोपीवाला आणि माकड मधला माकड आहेस तू. माकड सगळं सांग त्यांना. नीट समजाव. सॉरी सर हा तुमचा माझा सर काय चाललंय सर मी या सीन साठी गुड फेला सिनेमाचा अभ्यास करून आलोय सर आय एम सो सॉरी सर. अहो तुम्ही काय करताय तुम्हाला कळतंय का काय करताय एक्सक्यूज मी तुम्हाला जे पण सांगायचं असेल ना तुम्ही दादाला सांगा ते आम्हाला शिकवतील प्लीज या 40 वर्ष इंडस्ट्रीत आहे ना. 40 वर्ष गेली तुमची हे बघा ऐका हा. तुमच्या समोर खून होतोय गौरव मोरे सरांनी चाकू काढला ना की तुम्ही घाबरलं पाहिजे ना. घाबरा ना त्यांना पण सांगा ना तुम्ही. सांगतो रे बरोबर. मला शिकवू नको. तुम्ही मला सगळं माहिती आहे. 40 वर्ष उगाच नाही 40 वर्ष गेली त्यांना सांगायचा मी बघतो काय ते. सर, ओरडतात. हो. चलो चलो नाही, सर. चलो. मेकअप हे ऐका हे मी काय म्हणतो ऐका. आता जो सीन आहे ना आताचा ह्याच्यात आपल्याला खूप मोठा स्कोप आहे. हा तो त्याने चाकू काढलं समजा चाकू काढलं ती पहिली ऍक्शन त्याची पहिली ऍक्शन. परत तो दुसऱ्यांदा चाकू काढेल. दुसऱ्यांदा काढला आणखी डबल डबल आणि मग काय करतो चाकूवर ना असा भोसकील. भोसकीला आपण काय करायचं असं हात वर घ्याय आणि असं पाच वेळा घाबरायचं. किती वेळा? पाच वेळा दादा 5 वेळा नाही तू 4 वेळा. का 5व्या वेळी तू काय करायचा नाही आणि बेशुद्ध पडायचा. लक्षात झालं? हा ए दत्तू, correct? हा. हो चला ना हो पासिंग वाले काय करताय चल, पटकन. चला चला दादा मी तू माझ्या बरोबर मी तुला सांगतो हा? चलो चलो रेडी आहे यार. हे, चला ना यार. ready. Premieres यार तुमच्यामुळे लेट होतो यार. सर मी त्यांना It's सोडतो, okay, timing वर it's सोडतो. okay. प्रॉपर वेळेवर सोड त्यांना. Sir, ready, sir? हा रेडी रेडी. Can I go to my place? हा येस गौरव या. रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. नहीं अंजलि राहुल अंजलि राहुल तुमने मुझे धोखा दिया यार वो भी इस छचुंदर के लिए नहीं राहुल मैं नहीं तो किसी और की भी नहीं हो सकती उठा कुठे इकडनं. अरे ए, थांबा ना ए कट बोललोय. काय करताय हे? सर काय आहे सर आय एम सो सॉरी सर. आय एम What is this, sir? आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी सर. प्लीज पडली बाई हो हो तुम्ही बसा. तुम्ही अरे काय करताय काय? ते घाबरायचं ना चाकू हे काढल्यावर. हे असं दळबातरी घाबरताय तुम्ही. काय केलं तुम्ही? काय दाखवा काय केलं. माकड आहे ना माकड डब वाजवतोय असं वाटतंय. आणि ते दुसरे कुठे आहेत? हा हे- काय तुम्ही काय केलं तो? हा? कसा बाप घाबरला होता तुमचा? नाही बाप असा घाबरतो. मरून तर- कोण आहेत रे हे? आणि ए तू ये रे इथे उंदरा. तू काय करत होता? हा हे काय भिंत पुसतोय? हा काय करतोय? आणि तुम्ही हो इकडे पडता कॅमेरा समोर. दादाने सांगितलं होतं. कोण दादा? ह्यांनी सांगितलं तुम्हाला? नाही आमचे दादा. काय दादा काय? नाही ते कसं आता चाकू बघितल्यावर ऑब्विसली म्हणजे बेशुद्ध पडणार आहेत ना. म्हणजे वर्किंग केलं होतं. वर्किंग तुम्ही नका करू. वर्किंग करायला मी आहे. सांगितलंय तेवढं करा. नॉर्मल ठेवा यार. तुम्ही नॉर्मल ठेवा. नॅचरल ठेवा. सटल राहू द्या सगळं. पण सर तुम्ही अगोदर सांगितलं ना नॅचरल करा. कारण गेली 40 वर्ष मी रिअल करतोय का ना ऍक्टिंग. त्याच्यामुळे रिअल ऍक्टिंग येते ना मला. काय फरक आहे रिअल आणि नॅचरल मध्ये? काय फरक आहे? फरक आहे ना सर उगाच काय. 40 वर्ष इंडस्ट्रीत आहे मी. हे सांगा ना सांगा. म्हणजे रिअल जर करायचं असेल ना रिअल आणि नॅचरल
कोण आहे रे हा रिअल हे नॅचरल हे एवढा फरक आहे हा? मूर्ख कुठले अरे नॉर्मल करा काही जास्त करू नका या तिकडनं तुम्ही याल सगळे तुम्हाला दिसेल की अरे बापरे चाकू आले ओ माय गॉड निघा पळापळ करा ओके बरोबर. कळलंय का कळलं. तसंच करा 40 वर्ष हो इंडस्ट्री नका सांगू 40 वर्ष हे पम्या सांग त्यांना नीट मी सांग 40 वर्ष चाललंय हो सर प्लीज लवकर करा सर ह्याच्यानंतर माझं भोजपुरी सिनेमाचं शूटिंग आहे नदिया के पार सैया कैसे चलाय नाही प्लीज सर सर मी काय म्हणतो हो सर तिकडे ज्युनियर आर्टिस्ट लागणार आहे का ज्युनियर आर्टिस्ट हा तिकडे बोट आहे त्या बोटीचा रोल करायचा आहे, त्याला भोग पडलंय करणार आहे सॉरी सर नाही हे दिस इज नॉट यार आय नो सर डोंट पॅनिक सर तुम्ही बसा हो ऐका हो ऐका ते पण चिडले त्यांना पण निघायचं प्लीज जे आहे ना घाबरा ना नॉर्मल घाबरा शेवटचा टेक आहे त्यांना सांग काय करायचं आहे ते नाही तर तुला काढून टाकीन कामावर ना दादा हो मोरे हो, काय? हे बघा काय? नॅचरल करायला सांगितलंय हा. गौरव मोरे सरांनी चाकू काढला ना चाकू की तुम्ही घाबरा कोणीतरी अशी नजर काढून घ्या कोणीतरी कोणाला तरी मिठी मारा कोणीतरी डोळ्यावर हात ठेवा आणि हे सगळं झालं की टुवर्ड्स कॅमेरा जा आणि फ्रेम आउट व्हा Out. एवढंच करा Okay. डोक्यात ठेवा हा दादा हा? मी हिला जवळ घेऊ काय नको शेंगदाणे गरम आहे तिला चटका लागेल अरुण तू हिला मिठी पाय हा कसा सिनियर आहे का नाही आणि याला मिठीचा अनुभव पण चांगला आहे चालेल 40 वर्षामध्ये कुठल्याही पुरीची कंप्लेंट आलेली नाही काय सांगताय ना? अरे, झालं, चला, इतकी अरे, गरजेचं चला ना, video. ए. हा? हो, चला. ओके, नीट हा. पम्या काय करतोय यार मी करतो माझ्यावर हा? नीट. ज्युनियर आहेत ते विसरू नको हा सर सर रेडी चलो रेडी रेडी लास्ट तक दिसला लास्ट तक येस लास्ट टेक सर लास्ट टेक चलो सर रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन नाही अंजलि राहुल तुम यहाँ तुमने मुझे धोखा दिया नहीं वो भी सचिंदर के लिए राहुल तो मेरी नहीं तो किसी और के भी नहीं हो सकता अंजलि अरे यार कंटिन्यू करा कंटिन्यू कॅमेरा क्रॉस करा सगळ्यांची कॅमेरा क्रॉस करा बचाओ तर काय अरे गुड कटेज कटेज गुड व्हेरी गुड शॉट यार मस्त मस्त या बात या बात या बात थँक्यू दादा थँक्यू मस्त मस्त मजा आली पण हा जो सीन आहे ना थोडासा वेगळ्या प्रकारे पण होऊ शकतो दादा सांगा ना. जोरदार टाळ्या इतके हसलो की असं वाटतंय की 40 वर्षांपासून हसतोय मस्त परफॉर्मन्स सही पैसा वसूल परफॉर्मन्स होता मला असं वाटलं की याच्यापेक्षा छान आणि विनोदी ट्रिब्यूट आपल्या ज्युनियर्ससाठी असूच शकत नाही तर आपल्या ज्युनियर आर्टिस्टसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मी तर खुर्चीवरून पडायची बाकी होते इतकं सुंदर कोऑर्डिनेशन होतं खूप सांघिक मूव्हमेंटवाला प्रहसन होतं तरीही तुम्ही ते इतकं सुंदर मॅनेज केलं चेतू बारकाव्यांसाठी तुला आय लव्ह यू सुंदर मजा आली पैसा वसूल याचबरोबर वेळ झाली आहे निरोपाची भेटूया पुढील भागात तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा पुन्हा 4 वार हास्याचा मंडळी पत्रामध्ये माणसांच्या भावना सामावलेल्या असतात आणि मृत्यूपत्रामध्ये नातेवाईकांचे हिस्से पण या हिश्श्यांच्या किश्श्यांमधून तुमचं भरपूर मनोरंजन होणार आहे मात्र नक्की टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या इरसाल गावकरांचं सावर स्वतःला सावर या बाय काय दिलंस इंजेक्शन मधनी चॉकलेट मिल्कशेक दिलाय काही काय विचारताय हो पेशंट आहे ना इंजेक्शन मधून काय देणार औषधच देणार ना
तुम्ही काय कडक बुंदे आहे का हो जरा एवढं काय कडक होतंय मग आईला माहितीये का माझ्या काय असतं त्यातलं नीट सांगा की मग अहो नीटच बोलले ना. गोळ्या दिल्यावर त्या विचारतायत काय दिलं. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार. ओ नर्स, गोळ्या पोळ्या एवढा राग नका दाखव. थांबा जरा. अहो, माझा बाप शेवटची घटका मोजतोय. माझी आई टेन्शन मध्ये म्हणून काय बाय विचारते ना. तर चांगली उत्तर द्या ना तिला. ए, आय, सावध. उठा ना आणि मला म्हणा ना वसंती एक कप चाय देतेस काय असं म्हणा ना आहे लगा लाज वाटली पाहिजे तुला. जेव्हा मागायचे तेव्हा काय म्हणायचीस ग एवढा सुद्धा चहा दिला नाहीस कोण आता दोष देतीस वय ग त्यासनी रडत बसली मोठी. नमस्कार. आपण बोलू शकतो का? लहानपणी बोबडा होतो तेव्हापासून बोलतोय मी. आता मोठा झालो एवढं बोलायला लागलो ना आता येऊन विचारतोय आपण बोलू शकतो का म्हणून. मस्करी करताय तुम्ही? मस्कर म्हणजे इथं काय चाललंय आणि तुमचं काय बोलू शकता का? हे काय बघितलं उत्तर? ही अशी फॅमिली आहे. गोळ्या दिल्यावर विचारतात काय देणार म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार. कशाला तीच बोलताय तुम्ही. जेवढी 2 वाक्य दिलेत तेवढी नीट बोला की. नाही थांब. मी येऊ ना? बसा ते आमचं. दाद्या तू इथं बस ये. नाही छोट्या तू बस. नाही दादा तू आहे दादा मोठा. अरे छोट्या तू बस. नको बस अरे तू बस. अरे छोट्या बस तू. अरे काय असं मला कसं तरी वाटलं मग. अरे बस तू बस. मॅडम तुम्ही अचानक इकडे. तुमच्या वडिलांचं मृत्यूपत्र वाचण्यासाठी आले. एवढ्या लवकर कशाला आम्हाला सोडून चाललात हो गेले नाहीत अजून. गेले काय केलं आता? अरे बापाला काय काय काढलाय काय. कुठली पद्धत आहे लढायची. केसाव फुगाई असं वाटतं ऐकायला का ती. काय चाललंय इथे ए छोट्या. डोकं फिरलंय माझा आता मग. आय हे बघ गेले ती कधी. नाही असं बोलू नको. गेले ती कधी नाही गेलं ना. 3 वर्ष झाली आपण वाट बघतोय. आता जाते जाते ती का. त्यांना फक्त हिचकी द्यायची सोय. नुसती हिचकी देत असते ती जात काय नाही तीच ती. टेन्शन नको घेऊ. आहेत ते आपल्यातच आहेत ते. मॅडम ती मेले ती का अजून कशाला ती वाचायला पत्र मित्र मग. तुमच्या वडिलांचीच इच्छा आहे. मरण्यापूर्वी शेवटचा घटका मोजत असताना त्यांचं मृत्यूपत्र तुमच्या समोर वाचावं अशी. मला आत्ताच डॉक्टरांकडनं कळालं की ते कधीही जाऊ शकतात त्यामुळे मी तातडीने आले. तसंही हे वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल तुमच्या नावे काय काय ठेवलंय वडिलांनी. असं होय. वाचा त्यांना सांभाळा ना जरा. पाणी घे. शांत. अगं आहे हे बघ. येणारा येतो जाणारा जातो. आपल्या हातात काय असतं. पाण्याचा प्याला. बघितलं हे असं आहे यांचं. गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार. अरे तुम्ही कशाला बोंबलाय तीच बोलतोय परत. काय गरज आहे का वाढवायची. ज्याच्यासाठी मी आले ते करूया का? मी काय म्हणतो आहे शेवटची इच्छा अशी नाही पण बाबांची इच्छा आहे ना तर आपण ऐकून घेऊया. धन्यवाद. मी खाली सही करणार. बया आता खाली आणि कुठं सही केली तुम्ही. बया आता खाली कुठे खाली म्हणजे अहो शरीराच्या खाली नाही सही केलीये कुठे. इथे मृत्यूपत्रावरती खाली सही केलीये. काय डोकं चालतं या बाईचं. मला वाटलं खाली बघितलं नाही ही अशी विचित्र फॅमिली आहे. गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार. अहो तुम्ही गप्प बसा. नाही थांबा. मी काय म्हणतो ही एवढी लाईन रजिस्टर करून या ना जरा तुम्ही. कशाला बोलताय तेच. अहो माझी आई दुःखात आहे म्हणून असं काय बाय बोलते. तुम्ही वाचा ना. आहे तू शांत हो. बघ ते गेलेले नाहीत. अरे ते गेले तर आपल्याला असणार आहे. टेन्शन घेऊ नको. शांत व्हा सगळे. मी मृत्यूपत्र वाचते. छोटे बस. नाही नको असं जाऊ. मी खाली सही करणार श्री अरुण कदम असे नमूद करतो की मी माझे हे मृत्यूपत्र पूर्ण शुद्धीत आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडता बनवत आहे. मी माझ्या संपत्तीची वाटणी पुढील प्रमाणे केलेली आहे. माझी 2 घरं ही बाबूला देण्यात यावी.
बाबू कोण आहे? मी आहे बाबू. ए, दोघे कसे बाबू असाल? एक कोणीतरी बाबू. तर बाबू कोण आहे? मी तेच म्हणतोय. ए छोट्या, उगाच मस्करी करतोय काय मॅडम समोर? माझा बाप मला लाडाने म्हणायचा, पम्या बाबू तिकडे जा, पम्या बाबू इरीवर जा. मी आहे बाबू. ए दाद्या खोटरड्या, तुझ्यात बाबू आहे का तरी? काय बोलतेस उगाच? हा मॅडम, मी छोट्या आहे नाही, तुम्ही छोट्या. त्यामुळे पप्पा मला म्हणायचे सावत्या बाबू, सावत्या. मी बाबू आहे. ती सही करू का माझं नाव? ए, ज्ञान्या, इकडे मागे. मॅडम स्वतः सांगितलंय हा छोट्या आहे, याला जास्तीत जास्त छोटू म्हणतील. छोट्या मला म्हणायचे पाम्या बाबू, ते माझ्या नावावर तुम्ही करा. बाबू. ए, मीच बाबू आहे. नाही, मी बाबू आहे. एक मिनिट. कन्फ्युजन असेल तर आपल्याला निर्णय घेता येणार नाही. आई, तुम्हालाच उत्तर द्यावं लागेल. कोण आहे बाबू? बाबू मी आहे. हो, बाबू तुम्ही आहात? हे लाडानं मला बाबू म्हणायचे. बघितलं, हे असं आहे यांचं. गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? अहो, तुम्ही का पुन्हा तेच बोलताय? यांचं काय आहे मध्ये मध्ये? त्यांना गोळी द्या आणि एक बसवा खाली. हे मला लाडाने बाबू म्हणायचे. ए गप गाय गप. खोटं बोलते. मग काय बोलीस? हे काय बोलायचे? वसाडे चाय टाक. आणि आता वसाडेचं बाबू झालंय. मला प्रेमानं ते म्हणायचे बाबू. बाबू लय लाडानं बाबू म्हणायचे. आणि म्हणायचे मेले बाबूने थाना थाया थ्या, असं पण म्हणायचे. अरे मेला बापच्या तोतला थात्या. काय बोलती उगाच? लय बोलतीस आता आहे तू मग. मी सांगितलं आता मला हो, मला कळतंय. तुम्ही सांगितलं, तुम्हीही सांगितलं. पण बाबू कोण आहे हे आपल्याला ठरवायला लागेल. मी बाबू आहे. हॅलो, हा बाबू बोलतोय. हा नाही बाबूने शब्द दिला मतलब बाबू टायमिंग वर पोहोचणारच. हा आज जरा बाबूला उशीर होईल. बाबूचा बुबा आजारी आहे. बघा फंबल टाकला बघा. खोटं बोललो मग. बाबा आजारी आहे. बाबूचा बाबा आजारी आहे. नाहीतर बाबू बरोबर टायमिंग वर पोहोचतोच. 4 गावात आपल्याला बाबू म्हणून ओळखतात. हा हो, कळलं. तुम्ही बाबू आहात का? ठेवा फोन, ठेवा. बाबू कळलं. फोन ठेवतोय. ठेवा. बाबू 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 फोन तरी लावा. नुसत्या बाबू करताय हात लावून. बघितलं, ही अशी विचित्र फॅमिली हो यांची. गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? तुमच्या गोळ्या घेऊन तिकडे बाजूला उभ्या राहा. मध्ये मध्ये करू नका. शांत बसा. मॅडम तुम्हाला कळलं असेल कोण बाबू आहे? कोण आहे? मी बाबू आहे. मी सांगितलं बाबू आहे. एक मिनिट. आई बाबू आहेत असं आपण आता धरूया. हो, आई बाबू आहेत कारण की बाबा आईला बाबू म्हणू शकतात. हे मला पटलंय. नाही मला पटत नाही. हा मला बाबूला पण हे पटलेलं ना. बाबू रुसलाय. बेन्या केवढं करशील र? हा? ती ठरलं ना बाबू आहे ती म्हणून कशाला मध्ये घुसतेस मग? ए दादा मोठा बेने बोलशील. मग तुम्ही कशाला बाबूवरनं बांधताय? अजून 70 एकर जमिनीचा हिशेब लावायचा आहे. ती कुणाच नाव केली आहे? हा सगळ्यांच्या नावावर समान आहे ना. नाही, 70 एकर जमीन सोनूला देण्यात यावी असं लिहिलं. शोना कोण आहे? मी आहे सोना. मी सोना आहे मग. आता बाबूवरनं भांडण होतात ना. तुम्ही दोघंही बाबू होतात ना आता. मगाशी फोन पूर्ण करायला दिला नाही तुम्ही. मगाशी तेच बोलत होतो. माझा बाप लाडाने मला पम्या बाबू सोना, तूच माझा सोना असं बोलायचा. म्या बाबू सोना. हा मी आहे सोना. तुम्ही माझ्या नावावर करत ए, दादा लय करते दादा. मी सोना आहे. हे बघा, छोटू. गोंधळ घालू नका. ऐका आई, तुम्हीच सांगू शकता शोना कोण आहे? मी आहे शोना. माझं हिवाळ्यातलं नाव शोना आहे. तुझ्या जिभेला थंडी कशी वाजत नाही ग? ते म्हणायचे. आणि मग बाबू? ते उन्हाळा आणि पावसाळा चालायचं. आता मग कशी बोलली मी बाबू आहे आणि आता बाबूचं सोनं झालंय. नाही, ते प्रेमाने बाबू म्हणायचे. लाडात आल्यावर सोना म्हणायचे. ते म्हणायचे मेरा सोना बतक सोया नाही त्या, असं अरे म्हणायचे. माझा बाप काय बोबडा होता काय यार? थोया नाही त्या थोया नाही. ए तुम्ही काय बोबडा होता आहे? त्यांच्याशी थोया बोला. नाही त्या काय? ए, उठून दा- उत्तर मी द्या. सोना आहे, सांगतो ते. मी तू सोना माझ्या आहे. अंगाला छोटू सोना मी नाही. छोटू सांगतो अंगाला तुला. कान ओला करू नको. शुश. बापाने पण सगळी लफडी करून ठेवली आहे तिकडे. मृत्यूपत्रात लिहायची ना नावं काय ती कोणाची आहे ती. सोना बाबू. उठवा त्यांना आणि झापा आणि बदलायला लावा नावं. तुमच्या पिताश्रींनी लिहून ठेवलंय सगळं बाबू सोना. आणि हेही लिहिलंय की 70 तोळे सोनं हे गुंड्याला देण्यात यावं. गुंड्या मी आता. गुंड्या मी आहे. हा मुस्कडीन. हा
गुंडे मी आहे आवाज काढायचा नाही गुंडे मी आहे माऊ दे गुंड्याला का काहीतरी मिळते मला एक मिनिट मला एकदा कोपऱ्यात नेऊन बोललेलं लाडाने गुंड्या मी गुंड्या आता कोण बाबू काय ते तुम्ही तिघं ठरवा कोण आहे गुंड्या बाबू सोना आणि काय तो सोक्षमोक्ष लावायचा ठरवा एक मिनिट यावा आता सगळं मंजूर करूया नंतर आपापसात वाटून घेवा चालेल दिसेल ना पण दिन जेव्हा शपथ व बाई बाई हा गुंड्या हा बाबू आणि मी सोना हा हा गुंड्या बाबू सोना ठरलंय तुमचं फायनल हा ओके चला अरे बापरे पाणी गोंधळ गोंधळ करू नका. थांबा, थांबा, थांबा. काय होते क्युटी पाय ए क्युटी पाय काय झालं तुला कशाच बाबू किती दिवसांनी आवाज ऐकला माझा सोना कुठे गेला होता तू गुंड्या अरे मी इथेच होतो. तुझी काळजी करत होतो मी एक मिनिट गुंड्या बाबू सोना हे तिन्ही तुम्हीच आहात यांनी सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर केली आहे प्रॉपर्टीचं जाऊ द्या हो. गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार अरे काय केलं तुमच्या गोळ्या यार? तुम्ही गोळ्या द्या नाही तर गोळ्या घाला त्यांना मला काय करायचंय हे प्रॉपर्टीचे पेपर घ्या त्याच्यावरती सह्या करा नाही तर फाडून टाका खड्ड्यात गेली तुमची मॅडम, ऐका की. फॅमिली खड्ड्यात गेली तुम्ही वा 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 तुम्ही आम्हाला हसायच्या गोळ्या दिल्या का पोळ्या दिल्या माहिती नाही पण आम्हाला जाम मजा आली मस्त आला परफॉर्मन्स सोनाली ताई वनिता किती टाहो फोडावा कुठलाही मरायला टेकलेला माणूस उठून बसला असता अशी जर कोणी हाक मारली असती तर अरुण कानटोपी माईक ऑक्सिजन मास्क हे सगळं कसं सांभाळत होतास आणि तरी म्हणजे श्वास लागला होता आणि सगळ्यांना प्रेमाने सगळ्यांना नव्हे प्रियांकाला काय काय म्हणत होतास धमाल आली छोटे मोठे फार आवडले एवढं प्रेम उतू चाललं होतं की खुर्चीवर कुणी बसावं नंतर हमरी तुमरीवर आलात तुम्ही सॉलिड आणि मला सगळ्यात जास्त आवडली ही टिकली लावलेली नर्स अप्रतिम म्हणजे एकच वाक्य ज्याच्या वाट्याला आहे त्यांनी इतकी बाजी मारावी कमाल आहे कमाल प्रियांका मस्त मस्त